श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर आता आपली ऑफर चालू आहे, त्यामुळे खूप जास्त मेसेज येत आहेत। मेसेज तर ठीक आहे, पण कृपया सांगते की कोणीही कॉल करू नका, कॉल रिसीव केले जाणार नाहीत। इतके कॉल अटेंड करणं एका व्यक्तीकडून शक्य नाहीये। आणि तुम्ही जसं म्हणता की एखादी व्यक्ती ठेवा, हाताखाली कोणीतरी ठेवा, तर तेही मला शक्य नाहीये। त्यामुळे तुम्हाला जे काही ऑर्डर संदर्भातचं काम असेल ते तुम्ही मेसेजद्वारे माझ्याशी बोलू शकता, कृपया कॉल करू नका। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिज्युअलाइज म्हणजे तुम्हाला जे शिकायचं की मॅनिफेस्ट कसं करायचं किंवा नेमकी काय करायचं, कसं लिहायचं, ते तुम्हाला टोटल आजच्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे। व्हिडिओ कधीही स्किप करू नका, कारण आत्ताचे जे व्हिडिओ आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण, सखोल अभ्यास केलेले आणि खात्रीशीर असे व्हिडिओ आहेत जे केल्याने तुमच्या आयुष्यामधली नकारात्मकता तर पूर्ण दूर होईल। आणि असं कधीच होणार नाही तुम्हाला की जे सांगत आहे ते सक्सेस होणार नाही। कारण सक्सेस हा शब्द असा आहे जो मिळवण्यासाठी कुठल्याही गोष्टीत मुलांना सक्सेस हवा आहे, तुम्हाला सक्सेस हवा आहे, यासाठी सगळ्यात आधी सेट करावं लागतं ते आपलं पॉझिटिव्ह माइंड। आपलं माइंड एकदा पॉझिटिव्ह झालं की जगातली कुठली ताकद आपल्याला आपल्या ध्येयापासून अडवू शकत नाही। आणि तुम्हा सगळ्यांना पॉझिटिव्ह करण्याचं काम आणि तुमच्या सोबत मीही पॉझिटिव्ह होण्याचं काम सध्या करत आहे। ऍक्च्युली आपल्याला मनाला सतत समजावं लागतं की आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे। आपल्याला निगेटिव्हिटीतून बाहेर यायचं असेल तर पॉझिटिव्ह गोष्टींवर अभ्यास करणं अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। जितकं तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल, मी सध्या तुम्हाला का सांगतेय, 15 दिवस एक तुम्हाला हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स समजा की जितकं तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल तुमच्या मुलांबद्दल, तुमच्या नात्याबद्दल, तुमच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या नोकरीबद्दल, तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडणार आहे। आता आजच्या उपायामध्ये 21 दिवसांची रेमेडी आहे। 21 दिवसात एखादी तरी गोष्ट तुमच्या आयुष्यातली जी तुम्ही गोल कराल ती झाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यात आधी एका पेजवर एक रफ डायरी घ्या आणि त्याच्यावर तुमच्या आयुष्यातल्या जेवढ्या इच्छा आहेत महत्त्वाच्या त्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत। आता तुम्ही लिहिल्या, 10 लिहिल्या, 20 लिहिल्या, 15 लिहिल्या। आता या 15 इच्छांमधली सगळ्यात महत्त्वाची इच्छा कोणती आहे? 15-20 इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही सध्या नाही झाली तरी चालेल, ही झाली पाहिजे, ही तर झालीच पाहिजे। असं तुम्हाला 15-20 इच्छा लिहिल्यानंतर एक इच्छा शोधायची आहे। कारण आपलं मन नाही सांगू शकत आपल्याला की हेच पाहिजे, आपल्याला सगळंच पाहिजे असतं। पण जेव्हा तुम्ही लिहून काढाल तेव्हा एक ह्याच्यावर टिक कराल की नाही, हे सध्या नसेल तरी चालेल, हे पुढे मिळालं तरी चालेल, पण आत्ता सध्या तुम्हाला काय हवं आहे, आत्ताचे तुमचे गोल काय आहेत, आत्ताचं तुमचं स्वप्न काय आहे। आता सध्या समजा असं धरून चला की माझं स्वप्न आहे घर, तर मला फोकस आणि अंडरलाईन करायचं आहे त्या घरावर। त्यानंतर एक स्वच्छ सुंदर नवीन वही घ्यायची, हिरवा किंवा निळा पेन घ्यायचा। सगळ्यात आधी मन शांत करायचं, त्यासाठी डोळे मिटायचे, हात असे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आणि तुम्हाला सगळ्यात आधी बोलायचं आहे, मी खूप शांत आत्मा आहे, मी खूप पॉवरफुल आत्मा आहे, माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या घडत आहेत, माझ्याकडे भरपूर पैसा धनदौलत आहे, माझे आणि माझ्या कुटुंबाचे आरोग्य एकदम उत्तम आहे, माझ्या मुलांचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे, माझ्या पतीला, माझ्या मुलांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही, आमचे कुटुंब सुखी समाधानी आहे आणि माझे देव किंवा माझे समर्थ महाराज माझ्या सोबत कायम आहे। असं तुम्हाला आधी एक 10 मिनिट मेडिटेशन करायचं आहे। हे सगळं मनातल्या मनात बोलायचं आहे, आतल्या आत। आता मी तुम्हाला बोलून दाखवायचं म्हणून हे जोरात बोलले। त्यानंतर ती वही घ्यायची, त्या वहीवर तुम्हाला सगळ्यात आधी हात ठेवून ती इच्छा पॉझिटिव्ह वेनी 21 वेळा बोलायची आहे की माझे स्वप्नातले सुंदर असे घर मला मिळाले आहे,
थँक्यू युनिवर्स असं 21 वेळा बोलायचं. वहीचं पान उघडायचं, पहिल्या पानावर थँक्यू युनिवर्स असं लिहायचं 3 वेळा, पान उलटायचं आणि तीच इच्छा तुमची 21 वेळा लिहायची. आज जर सकाळी लिहिली तर उद्यापासून पण सकाळीच लिहायची. आज जर रात्री लिहिली तर उद्यापासून पण रात्री लिहायची. 21 वेळा एक इच्छा असं 21 दिवस तुम्हाला लिहायचं आहे आणि 21 वेळा लिहिल्यावर ते 21 वेळा वाचायचं आहे. माझे स्वप्नातले सुंदर असे घर झाले आहे. 21 वेळा लिहिलं, 21 वेळा वाचलं. त्यानंतर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात तुम्हाला ते म्हणायचं आहे. असं सलग 21 दिवस करायचं आहे. 21व्या दिवशी आता पहिला प्रश्न लोकांना पडतो, त्या वहीचं काय करायचं. तर लक्षात घ्या, ती वही तुम्ही ठेवू शकता, त्याच्यावरच नवीन नवीन रेमेडी, नवीन नवीन इच्छा तुम्ही लिहू शकता आणि त्यानंतर तीच वही पुन्हा पुन्हा कशालाही वापरू शकता. पण ती एक वही करा जी लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी आहे. शक्यतो हिरव्या रंगाची डायरी आणण्याचा प्रयत्न करा, ज्यात लिहिलेल्या तुमच्या सगळ्या इच्छा 100% पूर्ण होतील. अशी ही 21 दिवस अशा पद्धतीने तुम्हाला इच्छा बोलायची आहे, लिहायची आहे आणि मनातल्या मनात दिवसभर त्याच्याविषयीच पॉझिटिव्ह बोलायचं आहे. मी तुम्हाला 100 वेळा सांगते की निगेटिव्ह तरी बोलायचं आणि पॉझिटिव्ह तरी बोलायचं, चांगलं तरी बोलायचं आणि वाईट तरी बोलायचं. मग हाच वेळ चांगलं करण्यात घालवला तर नक्कीच आपलं चांगलं होईल. त्याच पद्धतीने ज्यांना ज्यांना कॉम्बो ब्रेसलेटचा पाहिजे आहे, पायराइड मनी मॅग्नेट फिरोजा, हे 3 ब्रेसलेट तुमची सगळी कामं करतात. ह्या 3 ब्रेसलेटवर आता मस्त अशी ऑफर चालू आहे. तुम्ही 3ही ब्रेसलेट काल आणि आजच ऑर्डर करू शकता. कालच्या घेतलेल्या आहेत, आज करू शकता. लक्ष्मी कुंचनवर सुद्धा ऑफर आहे. लक्ष्मी कुंचन एक अशी सेवा आहे ज्यामुळे कर्जात पूर्णपणे बुडालेली व्यक्ती कर्जमुक्त होईल. घर, लग्न, मूलबाळ, तुमची जी हवी ती इच्छा लक्ष्मी कुंचनची सेवा प्राप्त तुम्हाला करून देते. ती सेवा प्रत्येक शुक्रवार आणि पौर्णिमेला करायची असते. तुम्ही जेव्हा लक्ष्मी कुंचन ऑर्डर कराल तेव्हा मी तुम्हाला या पूजेची संपूर्ण माहिती देईन आणि स्वतः माझ्या हस्ते माता लक्ष्मीच्या मंदिरामधून तुम्हाला हे सिद्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे हे तुम्हाला काम करणार म्हणजे करणार याची खात्री तुम्हाला मी देऊ शकते. ज्यांना ज्यांना ब्रेसलेट हवे आहेत, कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती हव्या आहेत किंवा धूप, उदबत्ती, तुपाच्या वाती हव्या आहेत, ब्रेसलेट हवे आहेत, त्या सर्वांनी वरील दिलेल्या व्हॉट्सअप मेसेजवर संपर्क साधावा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.